चला तर आता नागपंचमीसाठी आपल्याला अशी थिंडी बनवायची बरं का. पीठ छान अर्धा 1 तास तरी मळून ठेवायचं. थोडंसं तेल किंवा पीठ लावायचं. पीठच लावायचं. पीठ लावल्यामुळे छान अशी पातळ आपली इथे लाटली जाते. पातळच लाटून घ्यायची. जाड जी बिलकुल ठेवायची नाही. जाड ठेवली ना धिंडे उकडायलाही खूप टाईम लागतो आणि खायला इथे बिलकुल छान लागत नाही. अशा पद्धतीने छान पातळ लाटून घ्यायची. तेलापेक्षा तुम्ही पीठच लावा. थोडंसं पुरण घ्यायचं. तुम्ही कमी जास्तही भरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मला जेवढं आवडतं तेवढंच मी पुरण घातलं. आधी आपल्याला दोन्ही साईडने पॅक करून घ्यायचं. परत पुढच्याही दोन्ही साईडने आपल्याला इथे पॅकच करायचं. कसं आहे, थोडंसं ओपन राहिलं ना उकडताना ना मग त्यातनं पुरण बाहेर येतं. त्याच्यामुळं ना सगळीकडनं असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. इथे बारीकच गॅस ठेवायचा, मोठा गॅस ठेवायचा नाही. प्लेटला तेल लावून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे इथे धिंडे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही पण अशा पद्धतीने बनवता का? कसे करता हे नक्की सांगा मला. छान असे सगळे पॅक करून घेतले आहेत मी. सगळे भरून घ्यायचे. परत सगळ्या साईडने असे पॅक करून घ्यायचे आणि ना अशाच पद्धतीने सगळे आपण धिंडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि प्लेटमध्ये उकडायला ठेवायचे किंवा इडली पात्रात ठेवा, कुकरला ठेवा. तुम्हाला जसं आवडतं तसं ठेवा. पाणी उकळायला ठेवायचं. त्याच्यावर प्लेट ठेवून द्यायची. 10-5 मिनिटातच उकडतात. पातळ जर लाटी असेल ना तर लगेच उकडले जातात. हाताला इथे चिटकत नाही. म्हणजे आपले धिंडे छान असे उकडले गेलेले आहेत. बघू शकता तुम्ही, एकदम असे मऊ झाले होते. तोंडात टाकताच विरघळत होते. तुम्ही तुपाबरोबर किंवा गुळवणीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात. असे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही कसे बनवता हे पण सांगा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.